सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे या वायबच्या क्लासमध्ये. आणि आजचा टॉपिक आहे शुद्ध भक्तिमय सेवा. तर आपण प्रेयर्स म्हणून सुरू करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमः ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या क्लासमध्ये. त्याचा टॉपिक आहे आपलं शुद्ध भक्ती. हे आपलं टार्गेट आहे किंवा गोल आहे की शुद्ध भक्ती प्राप्त करणं किंवा तिथपर्यंत पोहोचणं. आणि त्यासाठी त्या बाबतीत आपण आज चर्चा करणार आहोत की शुद्ध भक्ती नेमकं काय आहे. कारण जसं आपण रस्त्यावर चालतो पण आधी काय फर्स्ट विजन अँड देन ऍक्शन, त्याप्रमाणे आपण पहिले जाणून घेणं आवश्यक आहे. विजन आपल्याकडे असणं आवश्यक आहे. नाहीतर आपण काही विजन लक्ष न देता रस्त्यावर चाललं तर कुठेतरी खड्ड्यात पडण्याची शक्यता आहे. तर म्हणून सर्वप्रथम शुद्ध भक्तीकडे जाताना आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे व्हॉट इज भक्ती. भक्ती काय आहे किंवा भक्ती काय नाही आहे. अशा प्रमाणे कशी भक्ती करायची, व्हाय टू परफॉर्म भक्ती आणि हू कॅन परफॉर्म भक्ती, त्याच्यात आपण हे जे शुद्ध भक्तीची प्रोसेस आहे आणि जे प्रभुपादांचे कोट्स आणि लेक्चर्स आहे त्याच्यावरती चर्चा करू. तर सर्वप्रथम आहे की भक्ती काय नाहीये. म्हणजे जसं की आपल्याला माहित असलं पाहिजे की हे म्हणजे भक्ती नाही. नाहीतर मग आपण चालणार दुसरंच काहीतरी घेऊन की याला भक्ती म्हणतो आणि असा आपला वेळ श्रमयोही केवलम होऊ शकतं. म्हणून आपल्याला सर्वप्रथम माहित असलं पाहिजे की भक्ती काय नाही आहे. तर ज्याप्रमाणे मग असे उदाहरण सांगितलं की रस्त्यावर चालताना आपण बघून चालतो. म्हणजे पहिले विजन आणि त्यानंतर ऍक्शन. प्रत्येक पाऊल टाकताना आपण बघतो की काही नाही ना बाधा किंवा खड्डा नाही किंवा रस्ता व्यवस्थित आहे आणि चाललोय व्यवस्थित. त्याचप्रमाणे मग भक्ती काय नाही आहे. तर जसं एखादा व्यक्ती मंदिरात येतो आणि मग जर त्याला कधी भक्त म्हणले जप करा प्रभूजी आपण किंवा माताजी जप करा, तर ते काय म्हणतात, आम्ही काय करतो 24 तास मनामध्ये आमचे जप चालू असतो. तर आपण बघत आहे फर्स्ट की भक्ती काय नाही आहे. तर ते काय रिप्लाय करणार की आम्ही 24 तास मनामध्ये जप करतो. परंतु जर त्यांना आपण म्हटलं नाही हे माळा घेऊन जप करायला सुरू करा आणि मग हळूहळू जेव्हा ते कधी 16 माळा किंवा माळा घेऊन जप करायला सुरुवात करतात आणि त्यांना समजतं की जे ते स्टेटमेंट करतात ना की किती आम्ही 24 तास मनामध्ये जप करतो, तर ते काय आहे वेग स्टेटमेंट आहे किंवा ते एन विजन नाही आहे, बोगस कार्यक्रम आहे. त्यांना समजून येतं, त्यांना समजतं की सोपं नाही. मग अशा प्रकारे बऱ्याच वेळा ते लोक काय करतात, काय भक्ती नाही हे समजत नसल्यामुळे फक्त सेंटिमेंट, आउट ऑफ सेंटिमेंट ते काय म्हणतात, ही आमची भक्ती चालू आहे ना, परंतु ही भक्ती नाही. जसं की एखादं कपल आलं
आणि त्यांना असं वाटेल, अरे वा, राधा आणि कृष्ण ते पण कपल आहे, आणि ते त्यांचं पण प्रेम आहे, आमचं पण प्रेम आहे. मग मंदिरात आम्ही आलो तर आम्हाला एका कपलचं ब्लेसिंग मिळेल, म्हणजे करून आम्ही आमचं आम्हा कपलला ब्लेसिंग मिळतील असं. परंतु ही भक्ती आहे का? नाही. तर ही काय आहे? भक्ती नाही. हा. आणि मग त्याचा परिणाम बघतो की लोक मग दांडिया खेळतात वगैरे, आणि वाममार्गाला लागतात त्याच्यातून. म्हणून ही भक्ती नाहीये की गेला दांडियाच्या प्रोग्रामला गेला आणि खूप नाचून आला, आता दांडिया खेळून आला, लय भक्तिमय रंग. तर याला भक्ती म्हणत नाही. एकदा प्रभुपादांना त्यांच्या क्लासमध्ये एक मुलगी म्हटली की, प्रभुपाद तुम्ही म्हटली जप करा, आणि मला जप केलं की रेड लाईट दिसतो म्हणे. प्रभुपाद म्हणले, कंटिन्यू चॅन्टिंग, रेड लाईट विल बी गॉन. तर बऱ्याच वेळा म्हणजे तो लाल दिवा जो तुम्हाला दिसतोय तो जाईल निघून. तुम्ही चिंता करू नका. तुम्ही काय करा, कंटिन्युअस चॅन्टिंग करा. म्हणून आपल्याला हे समजलं पाहिजे की भक्ती म्हणजे काय आहे आणि भक्ती म्हणजे काय नाही. तर हे म्हणजे भक्ती नाहीये. किंवा जसं वृंदावनामध्ये एकदा प्रभुपादजी असताना तिथे एक व्यक्ती आला आणि असं दाखवू लागले की खूप अश्रू डोळ्यातून अश्रुपात होत आहे आणि अष्टसात्विक विकार प्रकट होत आहे. तर मग प्रभुपादांना शिष्य म्हटले, प्रभुपाद बघा याने असे भाव प्रकट करत आहेत. तर प्रभुपाद म्हणले, ठीक आहे, त्याला लाथ मारून बघा किंवा ढकला, असं म्हटले प्रभुपाद. तसे केल्यानंतर तो तुरंत अग्रेसिव्ह झाला आणि अनावश्यानं बोलू लागला. तर हे काय आहे? हे म्हणजे भक्ती नाहीये. तर त्याच्यामुळे आपल्याला हे समजलं पाहिजे की भक्ती नाही. बऱ्याच वेळा कोणीतरी येऊन सांगते की मला पैंजणचा आवाज येतोय, मला कृष्णांच्या मुरलीचा आवाज येतोय, मला असा दृष्टांत झाला, आणि मला तिकडून राधाकृष्ण असे दिसले रस्त्यावरून. अजून खूप काही गोष्टी आहेत की असे सांगतात लोक. परंतु प्रत्यक्षात भक्तीच्या कुठल्याही अंगाचं ते व्यवस्थित पालन करणार नाही. त्याच्या नियमाचं पालन करणार नाही, सूचीचं पालन करणार नाही. भक्तिवंतांना काय आवडत आहे या गोष्टीविषयी बिलकुल त्यांना काही घेणं देणं नाही. म्हणून सर्वप्रथम आपल्याला माहित असलं पाहिजे की भक्ती म्हणजे काही नाही. बऱ्याच वेळा आपणही भक्ती तसं येऊ शकतो, आणि आपण सुद्धा असं नौटंकी करू शकतो, किंवा आपल्याला माहितच नाही की खरं भक्ती म्हणजे काय आहे. म्हणून आपल्याला सर्वप्रथम ही गोष्ट पक्की माहित असली पाहिजे की या सगळ्या गोष्टी म्हणजे भक्ती नाही. की येऊन सहजासारखं बिहेव करणं, किंवा उगाच खोटी प्रसिद्धी म्हणजे स्वस्त प्रसिद्धी प्राप्त करण्यासाठी काहीतरी भाव प्रकट करणं, या सगळ्या हे म्हणजे भक्ती नाही. तर भक्ती म्हणजे काय आहे? तर हे काय आहे? एक तर कल्टिवेशन आणि प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटी भक्ती म्हणजे. बऱ्याच वेळा लोकांना काय वाटतं, अजून भक्ती म्हणजे काय नाही ते पण अजून सांगतो. जसं की समजा एखादा योगी आहे, म्हणजे भुक्ती मुक्ती कामी, आपण ते पुढे विभागणार आहे. परंतु हे भक्तीमध्ये येत नाही, किंवा ही भक्ती नाही. बऱ्याच लोकांना काय वाटतं, आम्ही म्हटलं की भगवद्गीतेमध्ये पण 4थ्या अध्यायामध्ये आहे की देवयज्ञ, म्हणजे देवी देवता आपल्याला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतात, म्हणून देवी देवतांची उपासना करणं किंवा त्यांच्या प्रसन्नासाठी यज्ञ करणं, देवयज्ञ. परंतु हे सुद्धा भक्तीमध्ये येत नाही. आपल्याला भक्तीमध्ये हे जाणून घेणं आवश्यक आहे की जसं झाडाच्या मुळाला पाणी घालणं, जसं झाडाचं पोषण हे मुळामुळे होतं. तर त्याच्यामुळे खोडाचं पोषण होतं, फांद्यांचं पोषण होतं, फुलांचं पोषण होतं, पानांचं पोषण होतं, फळांचं पोषण होतं. त्याचप्रमाणे भगवंत किंवा भगवान श्रीकृष्णांमुळे या संपूर्ण ब्रह्मांडाचं पालन पोषण होतं, आणि मग त्यांचे ते अधिकारी किंवा अपॉइंट केलेले देवी देवता आहेत. म्हणून एखादं जर म्हणत असेल आम्ही खूप भक्ती करतो, परंतु भक्ती रेफर्स विथ कृष्ण, भक्ती ही भगवंतांच्या संबंधितच आहे, त्यालाच भक्ती म्हटली जाते. मग अन्य देवी देवतांच्या गोष्टीला आपण हे म्हणू शकत नाही की भक्ती आहे. म्हणून आपल्याला माहित असलं पाहिजे. जसं की योगी आहे, ते काय करतात, मिस्टिक पॉवर वगैरे त्यांना आवश्यकता आहे ते करणार, आणि त्याच्यानंतर कंट्रोल करायला बघणार. बऱ्याच वेळा जसं ज्ञानी लोक आहे ते काय फ्रस्ट्रेट होऊन कोणत्याही कन्क्लुजनवर आलेले नाहीत.
मग त्यांना वाटतं या जगात पण जर खूप कष्ट करतोय आणि आपल्याला खूप त्रास होतोय आणि आपल्या इंद्रियांनी आपल्याला सेवा करावी लागते, ते विचार करतात की भगवधामात सुद्धा जाऊन कोण ते कृष्णाची सेवा करणार, रामांची सेवा करणार, परत ते जाऊन काम करा. अशी अशी त्यांची प्रवृत्ती असते, म्हणून ते सुद्धा भक्तीमध्ये येत नाही. आणि भोगीवाले, भुक्तिकामी, ते सुद्धा काय आहे, त्यांना एकतर कर्मकांडीय गोष्टी करून स्वतःला इंद्रिय तृप्ती प्राप्त करायची आणि त्यांना स्वर्गादी लोकांमध्ये जायचे केवळ इंद्रिय तृप्ती प्राप्त करण्यासाठी, म्हणून ते सुद्धा भक्तीमध्ये येत नाही. तर भक्तीमध्ये काय आहे, तर भक्तीमध्ये आहे की कल्टिवेशन, भक्ती कल्टिवेट करणं आणि प्रॅक्टिकल सर्व्हिस. आणि जेवढ्या नॉनसेन्सिकल मंडेन किंवा भौतिक ऍक्टिव्हिटीज आहेत ते काय करणं, संपुष्टात आणणं किंवा त्याच्यातून निवृत्ती प्राप्त करणं किंवा त्याच्या एंटँगलमेंट मधून सुटणं. तर जेव्हा भक्ती, जसं जीव आहे तटस्थ शक्ती, भगवंतांच्या 3 शक्ती आहेत, बहिरंग, अंतरंग आणि तटस्थ. तर तट म्हणजे आपल्याला माहिती असतं नदी किनारी किंवा समुद्राच्या किनारी. तट म्हणजे काय आहे, जसं पाणी येतं, ओला होतो, परत थोडं जातं, सुकतो. त्याप्रमाणे जीव सुद्धा डिसाईड करू शकतो की मला अंतरंग शक्तीच्या आधिपत्याखाली राहायचं किंवा बहिरंग शक्तीच्या आधिपत्याखाली. जर त्याने डिसाईड केलं की नाही मला अंतरंग शक्तीच्या आधिपत्याखाली नाही राहायचं, बहिरंग शक्तीच्या आधिपत्याखाली राहायचं, मग त्याला हे जे त्रिविध ताप आहे, आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक, या क्लेशांमधून जावंच लागतं. कारण का, मग दुर्गादेवी तो त्रिशूळ त्याच्या छातीमध्ये अजून खोल खुपसत जाते. परंतु जर जीव अंतरंग शक्तीच्या शरणागत झाला किंवा अंतरंग शक्तीच्या अधीन झाला किंवा सरेंडर, आश्रय घेतला अंतरंग शक्ती, जसं भगवंतांनी म्हटलंय भगवद्गीतेचा 10व्या अध्याय 10वा श्लोक, तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम् उपयान्ति ते. जरी आपली सुरुवातीला शुद्धता नाहीये, परंतु आपण काय केले, आश्रय अंतरंग शक्तीचा घेतलाय, म्हणजे भगवंतांच्या सेवेकडे उन्मुख झालोय किंवा सुरू केली आपण भगवंतांची सेवा. तर त्या सेवेमध्ये लागल्यानंतर जसं अंतरंग शक्तीच्या आश्रयाला असल्यावर काय बेनिफिट होतो, तर संतुष्टी. सर्वप्रथम जसं रघुनाथ दास गोस्वामींना नित्यानंद महाप्रभू दंड देतात की तू चोर आहेस आणि तुला आता मी दंड देत आहेस, काय, सर्व भक्तांना दही चिडा तू खाऊ घालायचंस. मग त्यावेळेस जेव्हा तो दही चिडा आणि दूध चिडा वाटप करण्यात येत होता, तेव्हा काही भक्त नित्यानंद प्रभूंच्या त्या जिथं झाडाखाली बसलेले होते नित्यानंद प्रभू, त्यांनी सराउंडिंग केलं. त्याच्यानंतर हळूहळू नदीच्या काठावरती होतं ना जागा, तर पुढे जाऊन काही जण नदीत उभे राहिले. परंतु कुठल्याही भक्तांनी किंवा वैष्णवांनी असं क्लेम केलं नाही की काय रघुनाथदास गोस्वामी तुम्ही एवढे श्रीमंत आहे आणि तुम्ही काय वाटता म्हणे, साधं दूध आणि तो पोहे किंवा दही आणि चिडा वाटतात, कंप्लेंट केली नाही. हे काय आहे, संतुष्टी किंवा समाधान. त्याच्यामुळे भक्तीत आल्यावर भक्त पण बघतो आपण, समजा कुठे, समजा एखादे महाराज जे आलेत आणि प्रोग्राम आहे, तर भक्त ताटीवाटीने गाडीत बसून जातात, नो कंप्लेंट. त्यांना आनंद कशामध्ये आहे, की मला प्रोग्रामला जायला मिळालं आणि भक्तांचा संघ प्राप्त झाला. तर अंतरंग शक्तीच्या आधिपत्याखाली आल्यावरती जसं भगवंतांनी म्हणले, आणि अजून एक काय, अनन्यास चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जसे आपण भक्तिमय जीवनाचा स्वीकार करतो, आणि जसं जसं आपण, म्हणून म्हटले भक्तिमय जीवनाची सुरुवात कुठून होते माहितीये का, सर्व धर्मांपरित्यज्य माम एकम शरणं व्रज. सगळ्या उपाधी, सगळे आपले मनोधर्म, म्हणून जेव्हा गुरूंना शरणागत होतो तेव्हा आपण तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानेन तत्वदर्शिना. तर जे भगवत तत्वविज्ञानामध्ये पारंगत व्यक्ती आहे, त्यांची शरणागती घेणं किंवा त्यांचं मार्गदर्शन घेणं, त्यांचा आश्रय घेणं, त्यांच्याकडून गायडन्स प्राप्त करणं हे आवश्यक आहे. आणि त्यावेळेस काय आहे, प्रणिपात, जसं सर्व धर्म, त्याच्यामध्ये मग सगळे आपण मानलेले धर्म आपल्या मनोधर्मामध्ये किंवा आपल्या उपाधी आल्या, की मी एका घराचा चालक आहे, किंवा मी एका कंपनीचा मालक आहे, किंवा मी मॅनेजर आहे, मी टेम्पल कमांडर आहे, मी ते आहे. हे काय आहे, हे उपाधी, हे सर्वांचा त्याग आला. आणि तेव्हापासूनच काय होते, मग भगवंतांची शुद्ध भक्तिमय सेवेची ही सुरुवात आहे. अजून परिपूर्णतेला गेलो नाही. तर ही सुरुवात आहे. म्हणून उपाधी
आणि सगळे मनोधर्म. तद्विधी प्रणिपात. प्रणिपात म्हणजे सगळे मनोधर्मांचा त्याग. तर मनोधर्मांचा त्याग करणं आवश्यक आहे. आणि आपल्या उपाधीवरती जी आसक्ती आहे आपली, आय मी माईन, ते पण सोडणं आवश्यक आहे. तेव्हा भक्तिमय जीवन स्टार्ट होतं. तर भक्तिमय जीवनामध्ये काय आहे? प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटी. जसं एखादा मुलगा म्हटला की माझं आई वडिलांवरती खूप प्रेम आहे, माझ्या आई वडिलांचं मला नुसतं स्मरण जरी झालं तरी माझ्या डोळ्यातून अश्रू येतात. आणि मग जर आई म्हटली मुला मला थोडं बरं वाटत नाही, मला थोडं दवाखान्यामध्ये घेऊन चल, माझ्यासोबत चल, तो म्हणतो नाही नाही, मी तुझ्यासोबत दवाखान्यात येऊ शकत नाही, तुला कॅब करून देतो, तू कॅबने तुझा. पण त्यावेळेस आई म्हणते की तू जर माझ्यासोबत आला तर मला बरं वाटेल. तर भक्ती म्हणजे काय आहे? प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटी. आता तो मुलगा मस्त म्हणतोय की माझं तुमच्यावर प्रेम आहे, परंतु तो आपल्या आईसोबत म्हणजे सेवा करत नाही, म्हणजे ऍक्टिव्हिटी काही करत नाही. जसं समजा एखाद्याचा विवाह झाला, त्याची पत्नी आहे, तो नुसता म्हटला पत्नीला माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, परंतु पत्नीच्या गरजा काही पुरवल्या नाही, तर त्या म्हणण्याला काही अर्थ आहे का प्रेमाला? बिलकुल नाही. जसे कधी वडील म्हणतात मुला माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, आणि पण मी तुला तुझं कॉलेजला ऍडमिशन झाले, मला त्याचा खूप आनंद आहे की तुझं इंजिनिअरिंगला ऍडमिशन झाले किंवा MBBS ला झाले किंवा अजून कुठे झाले, ऍग्रीला झाले, परंतु मी तुला काही मदत करू शकत नाही. कशाच्या बाबतीत? तुला मेसची फी देऊ शकत नाही, कॉलेजची फी पुरवणार नाही, असं. तर हे प्रेम आहे का? नाही. प्रेम म्हणजे काय आहे? एकतर सेल्फलेसनेस किंवा शरणागती आणि ऍक्टिव्ह काहीतरी सेवा करणं. जसं प्रतापरुद्र महाराज आहेत, जेव्हा जगन्नाथपुरीला एवढे मोठे राजे आहेत. बघा, भक्त म्हणजे आता भक्त आपण व्हॉट इज भक्ती किंवा भक्ती काय आहे हे आपण बघत आहे. तर प्रतापरुद्र महाराज आपण सुरुवातीला बघितलं, भक्ती स्टार्ट कुठून होते? सर्व धर्मांपरित्याज्य तद्विधी प्रणिपातेन. प्रणिपात मनोधर्म सोडून आणि सगळ्या उपाध्या सोडून, सर्व उपाधी विनिर्मुक्तम. तर तेव्हा भक्तीची सुरुवात होते. तर हे प्रतापरुद्र महाराज मोठे राजे आहेत ओडिसाचे, परंतु जेव्हा रथयात्रेच्या वेळेस ते स्वतः झाडू मारत, आणि हे बघून प्रसन्न झाले. चैतन्य महाप्रभूही प्रसन्न झाले आणि जगन्नाथजी प्रसन्न झाले. कारण प्रॅक्टिकल सेवा. एखादा म्हटला नुसता वा वा राधा गोविंदजी तुमच्यावर माझं खूप प्रेम आहे, कधी दर्शनाला आस्थेनं आला नाही, श्रद्धेनं कधी दर्शनाला नाही, कधी सेवेला नाही, कुठली प्रॅक्टिकल सेवा भगवंतांविषयीची घेऊ नाही, तर हे काय आहे? जस्ट वरवर म्हणणे, वास्तविक आपलं प्रेम नाही. जेव्हा कुणाचं आवडते हरे कृष्ण, ते माईक म्यूट करा. होस्ट कोण आहे? अंतर्यामी चैतन्य प्रभू. प्रतापरुद्र महाराजांनी सेवा सुरू केली. प्रतापरुद्र महाराजांनी काय केलं? झाडू घेऊन सेवा केली. किंवा हनुमानजी खूप शक्तिशाली आहे, ते म्हटले असते मी खूप शक्तिशाली आहे, परंतु त्यांनी काय केलं? लंकेला आग लावली, म्हणजे ऍडिशनल सेवा केली. एक तर शोधायला गेले ते सीतामातेला, परंतु सेवा. भक्त जो आहे किंवा भक्तीमध्ये जेव्हा प्रवेश करतो किंवा भक्तिमय जीवनामध्ये, त्याचं लक्षण काय? आपण ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन करतो सेवेमध्ये. हे आहे भक्तीची सुरुवात. तर अशा प्रकारे मग जसं अजून अशा प्रकारे आपण बघतो की भक्त सेवेमध्ये प्रॅक्टिकल सेवा करतात. आता खरी भक्तीची डेफिनेशन काय किंवा शुद्ध भक्तीची डेफिनेशन काय? अन्य अभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादि अनवृतम अनुकूलेन कृष्ण अनुशीलनम भक्तिरुत्तम. ही काय आहे? शुद्ध भक्तीची डेफिनेशन आहे. आपण सर्वप्रथम बघितलं की भक्ती काय नाही, दुसऱ्यांदा बघितलं की भक्ती काय आहे, आणि आता आपण शुद्ध भक्ती ही काय आहे. तर शुद्ध भक्ती काय आहे? अहैतुकी अप्रतिहता. म्हणूनच इथे म्हटले अन्य अभिलाषिता शून्य. जेव्हा व्यक्ती अंतरंग शक्तीचा आश्रय घेतो किंवा जेव्हा स्थित होतो अंतरंग शक्तीच्या आश्रयामध्ये, तेव्हा अन्य अभिलाषिता शून्य.
कुठलीही इच्छा नसते. आणि अनुकूल्येन कृष्ण अनुशीलनं, जेही भगवंतांना अनुकूल आहे किंवा भगवत भक्तीला अनुकूल आहे त्याच गोष्टी तो स्वीकार करतो. हा, जसं प्रल्हाद महाराज जी आणि त्यांना कितीतरी त्रास झाला, परंतु भक्तिमय जीवनातून त्यांनी काढता पाय नाही घेतला. काय खरं नाही म्हटले. जसं आपल्याला आपल्या जीवनात असं होऊ शकतं की भक्ती करायला लागलो आणि नेमकंच असं नाही की असं झालं की पूर्वजन्माचे काही पाप कर्माचे फळं म्हणून किंवा काही आपले प्रारब्ध भोगाने काही समस्या निर्माण झाली तर आपल्याला काय वाटतं भक्तीमध्ये आलो आणि सुरू झालं. परंतु काय आहे, कसल्याही परिस्थितीमध्ये जो शुद्ध भक्त आहे, अं, अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जन. आणि त्याच्यामुळे जरी किती त्रास होत असला तर तो जो अनुकूल गोष्ट आहे भक्तीची ती कधी सोडत. जसं प्रल्हाद महाराजांनी त्यांचे वडील म्हणायचे की तू नारायण नारायण नाव घ्यायचं सोडून दे, परंतु कधीही त्यांनी सोडलं नाही. किंवा सुदामा आहे. सुदामा आहे, त्याच्या जीवनात एकदम प्रतिकूल परिस्थिती होती, एकदम गरीब. त्याने असं म्हटलं नाही, काय उपयोग आहे भगवानांची भक्ती करून, मला काही प्राप्त होत नाही, माझी तर अशीच गरीब परिस्थिती. ऍक्च्युली ह्या जगामध्ये आपल्याला काय होतं, दुसऱ्यांचं बघून असं वाटतं, या जगाचा नियमच आहे. भक्तीमध्ये काय आहे, भक्त कृष्णांची सेवा करून किंवा कृष्णांच्या इंद्रियांना सुख मिळतं हे बघून भक्त सुखी होतो. ते बघून कृष्ण सुखी होतात आणि परत कृष्ण असे सुखी झाले म्हणून परत भक्त खूप खुश होतात. तर हे चढाओढ चालूच असते भक्तिमय जीवनामध्ये. पण भौतिक जगामध्ये काय आहे, भौतिक जगामध्ये काय गोष्ट घडते, भौतिक जगामध्ये दुसरा सुखी झालेला बघून दुःख होते आपल्याला आणि दुसरा दुःखी झालेलं बघून सुख होते. आणि मग हे असंच सायमल्टेनियसली चालू असते. आपण दुःखी झालो की त्याला सुख होते आणि आपण सुखी झालो की त्याला दुःख होते. तर हे भौतिक जगाचं काय आहे, हे स्ट्रक्चर आहे किंवा भौतिक जगामध्ये अशाच गोष्टी घडतात की एखादा दुःखी झाला की आपल्याला सुख मिळते, परंतु आध्यात्मिक जगात किंवा अंतरंग शक्तीच्या आधिपत्याखाली अशा गोष्टी नाही. आणि अ, शुद्ध भक्तिमय सेवेमध्ये काय आहे, जीव किंवा भक्त जो आहे तो काय करतो, केवळ भगवंतांच्या इंद्रियांना संतुष्ट करण्यासाठी प्रयत्न, आपल्या सर्व इंद्रियांनिशी तो ऋषिकेश सेवनम भक्ती रुच्यते. तो ऋषिकेश जे इंद्रियांचे स्वामी आहे अशा भगवंतांच्या सेवेमध्ये आपल्या इंद्रियांना लावतो. आणि भगवंतांच्या सेवेत इंद्रियांना लावल्यामुळे जसं इंद्रिय जिंकणं कठीण गोष्ट आहे. इंद्रियांचे विषय त्यांना प्राप्त झाल्यावरती तत्काळ तिकडे, जसं एखादा साप आहे, विषारी साप, आणि त्याचा दात आहे ज्याच्यातून तो विष टाकतो. त्याचा जर दात काढलेला नसेल तर तो एका क्षणात चावतो आणि घात होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे ही इंद्रिय. परंतु जेव्हा भगवान जर त्या सापाचा दात काढला तर तो कोणी त्याला पकडू शकतं, काही होत नाही. म्हणून भगवानाने जेव्हा सेवेमध्ये आपण इंद्रियांना लावतो ते कशाप्रमाणे आहे, जे इंद्रियांचे जे विषय आहेत ते काय आहे, त्या विषयाच्या दाताप्रमाणे सर्पाच्या. जेव्हा आपण भगवान सेवेमध्ये लावतो तेव्हा काय होते ते इंद्रिय आपल्याला, आपण विजित आत्मा किंवा इंद्रियजित होतो किंवा जितेंद्रिय होतो. जसं श्रीमद भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे की योगयुक्त विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय किंवा निर्माण मोहा जितसंग दोषा. अशा प्रकारे अनेक श्लोक आहेत की भगवंत जिथं क्लेम करतात की इंद्रिय संयमित करणं आवश्यक आहे. किंवा जसं उपदेश अमृतमध्ये पण वाचो वेगम मनसा क्रोध वेगम जीवा वेगम उदरोपस्थ वेगम एतान वेगान यो विषयेत धीरा सर्वमपि मांस पृथ्वींचे शिजात. तर गोस्वामी पण तिथं सांगतात की आपल्याला या 6 गोष्टी म्हणजे गोस्वामी बनणे, गोदास नाही. जसं प्रल्हाद महाराज पण सांगतात अदांत गो. आणि अदांत गो म्हणजे जे इंद्रियांचे दास आहे ते काय करतात, पुन्हा पुन्हा चरवित चरवणाना. या भौतिक जगामध्ये त्याच गोष्टी, तो गरीब असो श्रीमंत असो, परंतु जर भगवंतांचा भक्त नसेल तर तो काय आहे, गोदास आहे, अदांत गो, पुन्हा पुन्हा चरवित चरवणाना. तो याच गोष्टींमध्ये फसलेला असतो. म्हणून जो शुद्ध भक्त आहे किंवा भगवत भक्तीमध्ये त्याला माहित आहे की भक्ती काय आहे, अनुकूल्यस्य कृष्ण अनुशीलनम किंवा अनुकूल्यस्य संकल्प. तर भगवंतांच्या अनुकूल ज्या सगळ्या गोष्टी आहे त्या सगळ्या स्वीकार करणं, प्रतिकूल आहे त्या सगळ्या वर्जन करणं. आणि त्या प्रतिकूलमुळे जरी काही त्रास होत असेल तर अनुकूल गोष्टीचा त्याग न करणं. जसं प्रल्हाद महाराजांनी नाही केला किंवा सुदामा जे आहे त्यांनी केलं नाही. आणि कुठल्याही फ्रुटिव्ह किंवा भौतिक इच्छा नसतात. जसं जरी ध्रुव महाराजांच्या हृदयामध्ये इच्छा होती
परंतु त्यांनी काय केलं, भक्तिमय जीवन स्वीकारलं. आणि जेव्हा भगवंत प्राप्ती झाली तेव्हा म्हटले, मी चूक केली भगवंत, आहे की नाही, मी काचेचे तुकडे मागत होतो. हालाकी भगवंताने त्यांना दिलं, आहे की नाही, एवढं मोठं राज्य पण प्रदान केलं. आणि नंतर आपल्या मातेसोबत ते सुद्धा भगवतधामाला गेले, सुनीतीला घेऊन ते दोघेही भगवतधामात गेले. तर अशा प्रकारे जरी इनिशियली असं वाटलं की आपल्या हृदयामध्ये भौतिक कामना नाही, परंतु आपण ज्या ज्या गोष्टी भक्तीच्या अनुकूल आहेत त्या स्वीकार करत उत्साहाने सेवा करत राहणे. जप असेल, जे कुठली सेवा प्राप्त आहे ते करत राहणे, अध्ययन करणे, भगवंतांविषयी श्रवण करणे, जसं वाचवेग किंवा मनसा क्रोध वेग, जीवा वेग, उदर उपस्थ वेग. तर आपण जसं हे जीवा वेग आहे हे भगवंतांच्या गुणगौरवासाठी नाही वापरले, स्वाभाविक आपण वर्डली टॉक बोलणं, का नाही भगवंतांचे गुणगौरव ऐकण्यासाठी नाही वापरले. तर जसं श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे की जो कोणी कानाचा उपयोग भगवंतांचे गुणानुकथन किंवा नामगुरु गुणलीला ऐकण्यासाठी करत नाही ते सर्पाचं बिळाप्रमाणे आहे. किंवा बेडूक जसा ड्राम ड्राम करतो आणि मग काळरूपी सर्प त्याच्यावरती झडप घालून पकडतो, त्याचप्रमाणे असंच व्यर्थ राजकीय आणि कितीतरी विषय आहेत या जगामध्ये बोलण्यासाठी, परंतु भगवंतांना सोडून बाकीचे सगळे विषय बोलून काय आहे, बेडकाच्या डरावप्रमाणे आहे आणि ते पकडे. परंतु भक्त मात्र या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत काय असतो, सतर्क असतो. आणि कुठलाही भौतिक मोटिव्ह भक्त कधी हृदयामध्ये ठेवत नाही भक्ती करताना, की भगवंता हे असंच झालं पाहिजे किंवा मला माझी ही इच्छा पूर्ण करा. बऱ्याच वेळा आपली अशी अभिलाषा असते आणि ती भगवंत करतीलही किंवा नाही करतील. म्हणून म्हणले आपण की जसे अनन्यास चिंतयंतो माम, आपण करू भगवंतांचं आपल्याला जे काही आवश्यकता आहे. भगवंतांनी व्रतच घेतलेले काय, योगक्षेम महाम, आणि भगवंत सगळ्यांचे घेतात. जसं द्रौपदी माता आहे, जरी तिच्या जीवनामध्ये काही संकट आले, काय केलं, योगक्षेम महान, भगवंतांनी ती जबाबदारी घेतली. किंवा अर्जुन आहे, पांडवांच्या जीवनात कितीतरी संकट आले, परंतु ते भगवंतांच्या चरणाशी शरणागत होते किंवा भगवंतांच्या भक्तीमध्ये स्थित होते, त्याच्यामुळे भगवंतांनी काळजी घेतली. आणि बऱ्याच वेळा काय वाटतं आपण, नाही का, बऱ्याच वेळा जसं भक्त प्रभुपादाने एकदा म्हटले की प्रभुपाद, कधी कधी आम्ही मायेमध्ये जातो. प्रभुपाद म्हणले, कधी कधी तुम्ही कृष्ण भावना भावित होते. तर आपलं काय आहे, आपल्याला वाटतं मी थोडंसं कृष्ण भावना भावित झालो, वास्तविक झालो की नाही माहित नाही, परंतु आपले लगेच एक्सपेक्टेशन खूप जास्त असतं की मला लगेच भक्ती प्राप्त व्हायला पाहिजे किंवा असं प्राप्त व्हायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये काय, धैर्य पाहिजे, निश्चयात आणि धैर्यात. भक्तीमध्ये काय आहे, धैर्य बी आवश्यक आहे. बऱ्याच वेळा लवकर धैर्य खोवून टाकतो, आपण हरवून टाकतो. आलो मी भक्तीमध्ये, हे मला मिळायला पाहिजे, ते प्राप्त झालं पाहिजे, हे झालं नाही, ते झालं नाही. हे पण काय आहे, प्रतिकूल गोष्ट, ही पण प्रतिकूल गोष्ट आहे. बऱ्याच वेळा लगेच आलं की असं वाटतं, अरे त्या भक्तांची मी कधी बरोबरी करेल किंवा ह्यांची बरोबरी, असं आपल्या हृदयामध्ये भाव येतो. हा चांगला नाही. उत्तम अं, भावाने ती स्वीकार करू शकतो की या भक्तांप्रमाणे उत्तम भक्ती कशी करता येईल, सिरियस गंभीर कसं होता येईल, ते कसं प्रेमाने सेवा करतात, कुठली अभिलाषा न ठेवता, तसं मला कसं, हे चांगलं गोष्ट आहे. परंतु कम्पॅरिझन, कोणतं कम्पॅरिझन, ईर्ष्याळू किंवा मला कसं ते पद प्राप्त होईल, अशा सगळ्या गोष्टी काय आहेत, हे प्रतिकूल आहे. परंतु भक्त काय करतो, अनुकूल साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या स्वीकार करतो. तर शुद्ध भक्तीची डेफिनेशन काय आहे, तर भौतिक इच्छांची निवृत्ती. जसं आता कसं भौतिक इच्छांची निवृत्ती किंवा जसं आपल्या शरीर, आपल्याकडे काय आहे, काया वाचा मन, बॉडी, माइंड आणि वर्ड्स. तर प्रवृत्ती म्हणजे काय, की जसं चॅन्टिंग हरे कृष्ण ही काय आहे, वाचेची प्रवृत्ती आहे, वोकल प्रवृत्ती. आणि अवॉइडिंग प्रजल्प ही काय आहे, वाचेची निवृत्ती. तर आपल्याला काय आहे, या गोष्टी स्वीकार करणं आवश्यक आहे. नंतर भगवंतांचं गुणगान करणं ही काय आहे, जसं चॅन्टिंग हरे कृष्ण मनासाठी, की मनाची ही प्रवृत्ती आणि प्रजल्पापासून निवृत्ती किंवा मायेबद्दलच्या गोष्टींवर विचार करणं ही काय, निवृत्ती. भगवंतांचं गुणगान करणं ही वाचेची प्रवृत्ती आणि प्रजल्प किंवा वर्ल्डली टॉक्स, या भौतिक जगामधल्या गप्पा गोष्टी मारणं हे काय, निवृत्ती. बॉडीने भगवंतांची सेवा करणं, इंद्रियांनी भगवंतांच्या सेवेत युक्त होणं, पूजा करणं, कुकिंग करणं, हार बनवणं, मंदिर मार्जन करणं, वैष्णवांची सेवा करणं, ड्रेसिंग करणं, पुजारी सेवा करणं, बॅकअप करणं, हे सगळे काय आहेत,
बॉडीच्या प्रवृत्ती, आणि इंद्रिय तृप्तीमध्ये न लागणं हे काय आहे? बॉडीली निवृत्ती आहे. म्हणजे जसं सिगरेट पितोय, कोण दारू पितोय, हे काय आहे? बॉडीची निवृत्ती. ते करणं आपल्याला आवश्यक आहे. एक मिनिट हा, फोन. सॉरी बरं का, फोन आल्यावरती इंटरनेट कनेक्ट होतं म्हणून फोन कट केला. तर शुद्ध भक्तीमध्ये काय आहे? दोन लक्षण आहे. एक आहे प्रायमरी लक्षण, म्हणजे अनुकूल्येन कृष्ण अनुशीलन. हे काय आहे? हे एक प्राथमिक डेफिनेशन आहे. अनुकूल्येन कृष्ण अनुशीलन, भगवंतांसाठी, भगवंतांच्या सेवेसाठी ज्या गोष्टी अनुकूल आहे त्या स्वीकारणं. आणि एक तटस्थ लक्षण आहे, अन्याभिलाषिता शून्य आणि ज्ञानकर्मामध्ये अनावृत. एक काय आहे? एक सेकंडरी कॅरेक्टरिस्टिक्स आहे. तर अनुकूल्य ना, म्हणजे जसं आता यशोदा माता आहे, तिने भगवंतांना बांधत आहे. आता आपल्याला असं वाटू शकतं की प्रतिकूल आहे, की यशोदा माता भगवंतांना झाडाला बांधत आहे. परंतु बांधून कुठे गेली? यशोदा माता किचन मध्ये गेली आणि भगवंतांसाठी पदार्थ बनवत आहे, भगवंतांसाठी व्यंजन बनवत आहे. हे काय आहे? अनुकूल आहे. किंवा त्याच्या उलट काय आहे? जसं चाणूर मुष्टिक आहे किंवा कंस आहे, यांची भावना कशी आहे? प्रतिकूल आहे. ते भगवंतांना मारू इच्छितात. ते हे त्यांना माहित नाही की कृष्ण म्हणजे नेमकं कोण. कृष्ण म्हणजे कोण? कृष्ण आणि त्यांच्या एनर्जीज किंवा त्यांची शक्ती, किंवा कृष्ण म्हणजे कृष्ण आणि त्यांचं पॅराफर्निलिया. मग त्यांच्या पॅराफर्निलियामध्ये भगवानांचे प्रतिनिधी शुद्ध भक्त जे भगवानांच्या याचा प्रचार प्रसार करतात, ते सुद्धा काय आहे? भगवानांच्या पॅराफर्निलियामध्ये येतात. ते सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. म्हणून आपण बघतो की जे शुद्ध भक्त आहेत, कधीही कुणाला काया वाचा मनसा ते काही कुठलाही अपराध करत नाही, किंवा दया सर्वभूतेषु संतुष्ट्या येन केनवा सर्वेंद्रियोपशांत्याच तुष्यताशु जनार्दन, किंवा यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीत विमत्सरो. तर भगवानांचे भक्त काय आहे? यदृच्छा लाभ संतुष्ट, जसं सहज प्राप्त झाले त्याप्रमाणे राहतात. किंवा प्रचेतांच्या याच्यामध्ये सुद्धा वर्णन आहे की जे सहज प्राप्त झाले त्याप्रमाणे व्यक्तीने जीवनयापन करायला पाहिजे, अनावश्यक प्रयास टाळले पाहिजे. कारण जर लय मोठ्या गोष्टी आपण अकोमुलेट केल्या किंवा जमा केल्या तर काय होणार? आपली जी वृत्ती आहे किंवा आपली जी चेतना आहे त्याच्या मेंटेनन्स मध्ये आणि त्याची काळजी घेण्यातच जाते. आणि मग बऱ्याच वेळा आपण बघतो खूप मोठ्या गोष्टी अकोमुलेट किंवा गोळा केल्यामुळे किंवा संसारात जमवल्यामुळे आपली चेतना सगळी त्याकडेच जाते. आणि हार्डली आपल्याला कधीतरी वेळ असतो भगवंतांच्या बाबतीत विचार करणं किंवा भगवंतांची सेवा करण्याच्या बाबतीत. म्हणून आपण काय करायला पाहिजे? आपल्या गोष्टी अनुकूल भाव असला पाहिजे, प्रतिकूल भाव नसला पाहिजे. जसं इंद्राने काय केलं? पाऊस पाडला वृंदावनामध्ये. असं नाही की वा वा पाऊस पडल्यावर खूप फळावळ होईल आणि मग खूप गवत उगेल आणि भगवंतांच्या गायींना चरायला गवत होईल आणि अन्नधान्य उत्पादन होईल, या भावनेने नाही पाडला. त्याने पाऊस कसा पाडला? भगवंत व्रजवासी गायी त्यांना मारण्यासाठी आणि कृष्णांना मारण्यासाठी त्यांनी काय केलं? पाऊस पाडला. तर हे काय आहे? प्रतिकूल. अशा भावनेने आपल्याला काय भगवंतांचं चिंतन किंवा स्मरण करायचं नाही. किंवा जसं चाणूर मुष्टिकांचं आपण उदाहरण बघितलं, ते सुद्धा काय आहे? प्रतिकूल इंटेन्शन. भक्तिमय जीवनामध्ये काय आहे? आपलं इंटेन्शन हे भगवंतांना संतुष्ट करणं असलं पाहिजे, ना की भगवंतांना भगवंतांच्या विरोधात विचार करणं. जसं समजा मायावादी आहेत, ते काय करतात? भगवंतांचं नाम रूप गुण लीला किंवा याचा विरोध करतात, भगवंतांच्या रूपाचा विरोध करणार, भगवंतांच्या दिव्य गुणांचा विरोध करणार. हे काय आहे? हे प्रतिकूल आहे. आणि म्हणून शुद्ध भक्तिमय जीवनामध्ये व्यक्ती हा जनसंघ पण टाळतो. म्हणा बऱ्याच ठिकाणी वर्णन आहे की जसं अत्याहार प्रयासश्च प्रजल्प नियमाग्रह, आणि त्याच्यानंतर पुढे आहे की जनसंघाच्या लौल्यम. हा जनसंघ आपण त्याग केला पाहिजे, कारण वाईट संघ केल्यामुळेच काय होतंय? आपल्याला अशा अनेक इच्छा तयार होतात ज्या भौतिक जगामध्ये, ऑलरेडी आपण भौतिक जगामध्येच आहोत आणि ऑलरेडी दुःख भोगत आहोत. परंतु बहुनाम जन्मनामध्ये खूप
जन्मानंतर आपल्याला भक्ती करण्याची इच्छा झाली आहे, तरी सुद्धा जर आपण ते कटाक्षानं नाही टाळलं तर काय होणार? आपल्या जीवनात परत आपण भौतिकतेमध्ये ओढण्याची दाट शक्यता आहे. कारण त्यांचा संग केल्यामुळे आपल्या मनात सुद्धा वाईट इच्छा उत्पन्न होणार आणि त्या इच्छा आपल्याला या भौतिक जगामध्ये एन्टँगल करणार. म्हणून ज्या प्रतिकूल गोष्टी आहेत त्या अ, ती भावना एकतर नसली पाहिजे आणि प्रतिकूल गोष्टींचं वर्जन पण आपल्याकडून झालं पाहिजे आणि आपण इंटेन्शनली भगवंतांची सेवा करायला पाहिजे. जसं की समजा मधुर गौरव आहे. ते आणि मी समजा कुठे समजा वृंदावन यात्रेला गेलो आणि गिरिराजची सोनपापडी घेतली आणि काही कारणास्तव मी विसरलो आणि आता आम्ही भेटू शकत नाही आणि प्रभूजींकडे सोनपापडी राहिली. मग ठीक आहे प्रभूजी, तुम्हाला राहू द्या. हे काय आहे? हे इंटेन्शनली नाहीये. आता हे उगाच तिथे राहिलं आणि मला मिळू शकत नाही म्हणून ठीक आहे तुम्हाला राहू द्या. परंतु इंटेन्शनली काय आहे की जर आम्ही वृंदावनला गेलो दोघं गोवर्धन परिक्रमा करताना, मी आधीच घेऊन ठेवली चला एक जाताना मधुर गौरपूर्ण मी देणार. आणि मग जेव्हा गोवर्धन परिक्रमा झाल्यावरती जेव्हा भेटल्यावरती प्रभूजी एक तुम्हाला एक समजा सोनपापडी जी घेतलेली तर त्याच्यामध्ये काय आहे? प्रसन्नता आहे. हे काय इंटेन्शनली प्लीज करण्यासाठी त्यांना मी दिलेले. त्याचप्रमाणे आपण सुद्धा भगवंतांची इंटेन्शनली सेवा करायला पाहिजे. बऱ्याच वेळा भक्त तर आपण बनतो पण काही सेवा करत नाही. आपण बऱ्याच वेळा काय होणार? मग आपण शो ऑफ करू शकतो, आहे की नाही? आपल्याला असं वाटू शकतं आमच्याकडे हे आहे ते आहे, या गोष्टींचा सुद्धा त्याग करणं आवश्यक. म्हणून उपाध्याय भक्तिमय जीवनात सुरुवात आपण म्हटलंय की कसं होईल? मनोधर्म त्याग करून आणि आपल्या उपाध्या सोडून, तरच. नाहीतर आपण येऊ, आपण मशीन सारखे 16 माळा बी करू आणि आयडीसी कोर्स पण होईल, आपल्याला दीक्षा पण होईल, परंतु आपल्याला अनुकूल भाव स्वीकार करणं किंवा इंटेन्शनली जाऊन भगवंतांची सेवा करायला पाहिजे. जसं की प्रभुपादांना एक शिष्य म्हटले की प्रभुपाद मला तुम्हाला प्रणाम करू वाटत नाही. तर ते प्रभुपाद काय म्हणले? फर्स्ट यू डू देन यू फील. त्याचप्रमाणे आपल्याला प्रीती कधी उत्पन्न होईल? जेव्हा आपण सेवा करू भगवंतांची, तेव्हा प्रीती होईल. जसं काही काही जण शृंगार सेवा करतात, किती प्रीती आहे त्यांना, किंवा काही कुकिंग करतात. विठ्ठलानंद प्रभू आहे तिथं, तर इतका इंटरेस्ट आहे त्यांना, कितीतरी त्यांना कोणी त्यांच्यावर टीका केली तरी सुद्धा ते जाणार, कुकिंग करणार, भगवंतांना खाऊ घालणार, वैष्णवांना खाऊ घालणार. हे काय आहे? ही प्रीती उत्पन्न झाली त्याच्यामध्ये, जाऊन इंटेन्शनली जाऊन करतात. त्याचप्रमाणे आपण सुद्धा इंटेन्शनली भगवंतांची सेवा स्वीकार करायला पाहिजे. आणि तेच काय आहे? आपल्याला हळूहळू आपल्या हृदयामधली चेतना किंवा आपल्या इंद्रियांची शुद्धी. कारण जेव्हा आपण पूर्ण भक्तिमय शुद्ध भक्तीमध्ये स्थित होऊ, तेव्हा आपल्या भौतिक सर्व इच्छा नष्ट झालेल्या असणार. आपल्यामध्ये कुठलीही भौतिक इच्छा राहणार नाही. किंवा जसं मुक्ती प्राप्त करण्याची सुद्धा इच्छा आपल्या हृदयामध्ये राहणार नाही. की जसं चैतन्य महाप्रभू म्हणले, मम जन्मनी जन्मनेश्वरे भवतात भक्तीर अहैतुकी त्वयी. भगवंता मला मुक्तीची काही आवश्यकता नाही, मी जन्मोजन्मी काय तुमची अहैतुकी भक्ती करू इच्छितो. तर भक्त कधी या अभिलाषी नाहीये की मला मोक्ष पाहिजे किंवा भगवंत मला मुक्त करून टाका. ठीक आहे, जरी झाले बी तर तिकडे जाऊन काय करणार आहे? एखाद्या जीवाला सोडवलं आणि भगवत धामात तो गेला, काय तिकडे पण तो सेवा करणार आहे, म्हणून ते पण चुकीचं नाही. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन शुद्ध भक्त सांगतात की भगवंता आम्हाला कुठली मुक्ती नको, काही नको, आम्हाला काय पाहिजे? जन्मोजन्मी आमचा जन्म इथं हो किंवा भगवत धामात हो, आम्हाला काय पाहिजे? तुमची सेवा, तुमची अहेतुकी भक्ती, हे काय पाहिजे? आम्हाला सदैव पाहिजे. म्हणून अनुशीलनम आहे. अनुकूल्यस जे अनुकूल आहे त्याच्यामध्ये काय आहे? अनुकूलीने कृष्ण अनुशीलनम. अनुशीलनामध्ये दोन गोष्टी आहेत. एक आहे अनुसरण आणि अनुदीन. अनुसरण म्हणजे काय? एक तर सर्वप्रथम आपण कोणाकडून शिकलं पाहिजे? जे आपले आचार्यांकडून आपण शिकलं पाहिजे की भक्ती कशी करतात. म्हणून आपण जे सकाळी संसार दावा त्याच्यामध्ये जे गुरु आपल्याला काय करतात? विग्रह मंदिर मार्जनादव, विग्रहांच्या शृंगार सेवेमध्ये मंदिर. तर म्हणून आपण बघतो की सेवेत युक्त होण्यासाठी आणि भक्तांचा संघ मिळवून देण्यासाठी. कारण रूप गोस्वामी म्हणतात की जसं की एखादं प्रायश्चित्त करण्यासाठी किंवा पापांची निवृत्ती करण्यासाठी काय करतो? इंद्रिय संयमित करतो, यज्ञदान तप या सगळ्या गोष्टी करतो. परंतु आपण नुसतं म्हणू शकत नाही की मी मनाने हा वाईट विचार करणार नाही, कानाने हे वाईट ऐकणार नाही, किंवा डोळ्याने हे वाईट बघणार नाही, तोंडाने मुखाने वाईट बोलणार नाही, शरीराने कुठलं वाईट कार्य करणार नाही. पण अनलेस हे कधी सक्सेस होणार? हे थोड्या दिवस होईल असं,
परंतु परत आपण पाप कर्माच्या प्रवृत्तीला बळी पडू. परंतु हे कधी सुरळीत होईल किंवा उत्तम होईल जेव्हा आपण पॉझिटिव्ह एंगेजमेंट देऊ. ठीक आहे, डोळ्याने काही दुसरं बघणार नाही, पण काय बघणार? भगवंतांचे सुंदर विग्रहांचं दर्शन करणार. ठीक आहे, कानाने दुसरं काय ऐकणार नाही, पण कानाने कृष्ण कथा ऐकणार. ठीक आहे, शरीराने दुसरे काही कार्य करणार नाही भौतिक, परंतु काय करणार? या सगळे इंद्रिय भगवंतांच्या सेवेमध्ये लावणार. सवयी म्हणा कृष्ण पदारविंद वाचांसी वैकुंठ गुणानुवर्णने करो हरेर मंदिर मार्जनादिषु श्रुतिंश्चकारात अच्युत सत्कथोदये मुकुंद लिंगालय दर्शने दृशो. तर असं जसं अंबरीश महाराज संपूर्ण गोष्टी काय केल्या त्यांनी? भगवंतांच्या सेवेमध्ये लावल्या. तर याच्यामध्ये काय आहे? अनुसरण, की जे पूर्ववर्ती आचार्य किंवा आचार्य आहेत त्यांच्याकडून ट्रेनिंग घेणं आणि अनुदिन रोज त्याचं काय करणं? प्रॅक्टिस करणं. असं नाही, असं आहे का प्रेम बस झालं आता 6 महिन्यातून एकदा प्रेम केलं भरपूर झालं, असं असतंय का? नाही. जसं चैतन्य महाप्रभू म्हणजे भगवंतांचं प्रेम मध्य लीलामध्ये चैतन्य चरितामृत 2रा अध्याय त्याच्यामध्ये आम्ही रिडिंग करत होतो. तर तिथे एका श्लोकाचं वर्णन, त्याचा अनुवाद लिहिलेला आहे की कृष्ण प्रेम इतकं मोठं आहे की त्याचा जर एक बिंदू जर प्राप्त झाला तर त्याच्यामध्ये हा भौतिक संसार सगळा बुडून जाऊ शकतो, म्हणजे बुडून जातो त्याच्यामध्ये. म्हणजे एक बिंदू जरी प्राप्त झाला आपल्याला कृष्ण प्रेमाचा तर भौतिक संसार बुडाला समजायचं. तर इतकं शक्तिशाली किंवा इतकं महान आहे कृष्ण प्रेम. आणि ते काय आहे? शुद्ध भक्तीमध्ये स्थित झालेल्या व्यक्तीचं लक्षण आहे किंवा त्याला कृष्ण प्रेम प्राप्त झालेलं आहे. म्हणून आपल्याला 2 गोष्टी, एक तर अनुसरण, मनमानी काही करू शकत नाही. म्हणून पहिले सुरुवातीला भक्ती कशी स्टार्ट होते? मनोधर्माचा त्याग आणि उपाधींचा त्याग. आणि खूप कठीण गोष्टी आहे मनोधर्म त्याग करणं किंवा उपाधींचा त्याग करणं. बऱ्याच वेळा आपल्याला जन्म ऐश्वर सुत श्रीभीर एदमान मधापुमान या 4 गोष्टी काय आहे? मध उत्पन्न करणार आहे, ते सोडणं बी खूप कठीण आहे. त्या असल्यावरती पण आपल्याला असं वाटू शकतं आम्ही कशाला मंदिरात पोछा मारू, झाडू मारू, भांडे घासू. कितीतरी वरिष्ठ भक्त आहेत, जसं श्रीमान राधेश्याम प्रभू जे आहेत, आपले विठ्ठलानंद प्रभू आहेत, अजून मंदिरातले सगळेच भक्त काय करतात? मिनियल सर्व्हिस. मी एकदा राधेश्याम प्रभूंना प्रश्न विचारला होता की तुम्ही तुमच्या आध्यात्मिक जीवनात प्रगती कशी केली? तर प्रभूजींनी 4 पॉईंट सांगितले होते महत्वाचे. एक तर स्ट्रॉंग मॉर्निंग प्रोग्राम, म्हणजे कधी कुठल्याही नो कॉम्प्रोमाइज मॉर्निंग प्रोग्राम. दुसरं सांगितलं होतं इन्व्हेस्ट ऑन डिवोटीज, म्हणजे इन्व्हेस्ट म्हणजे भक्तांची काळजी घेणं, केअर घेणं, त्यांना ट्रेनिंग देणं, हे काय? इन्व्हेस्ट ऑन डिवोटी. तिसरं सांगितलं होतं डोंट ऍक्सेप्ट प्रिव्हिलेजेस, आहे की नाही? नाही, मला खूप एसीच रूमची सवय आहे, मी बिलकुल राहू शकत नाही, मला हीच गाडी पाहिजे भारी, मी ते साध्या कारमध्ये जाणार नाही, किंवा मला असिस्टंटच पाहिजे सेवेला. हे काय आहे? प्रिव्हिलेज. किंवा तुम्हाला माहित नाही का मला काय आवश्यकता आहे किंवा काय हवं आहे? हे काय आहे? हे प्रिव्हिलेज. आणि चौथा पॉईंट सांगितलं होतं की मिनियल सर्व्हिसेस, म्हणजे जसं भांडे घासणं आहे, टॉयलेट बाथरूम क्लिनिंग आहे, मंदिर मार्जन आहे, झाडू मारणं आहे. या काय आहेत? मिनियल सेवा. याच्यामुळे काय होणार? एकतर सगळ्यात मोठं बंधनाचं कारण काय आहे? अहंकार, की मी भोगी आहे, मी कंट्रोलर आहे. ह्या ज्या गोष्टी आपल्याला सोडवायच्या आहेत, प्रभुत्व गाजवण्याची वृत्ती, कंट्रोल करण्याची वृत्ती आणि एन्जॉय करण्याची वृत्ती. आणि त्या कशाने जाणार? जेव्हा आपण पूर्ववर्ती आचार्यांच्या चरणाचं अनुसरण किंवा अनुगमन करणार, त्यांनी त्यांच्याकडून ट्रेनिंग प्राप्त करून घेणार आणि त्याचं अनुदिन म्हणजे रोज रोज काय करणार? ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन करणार भक्तीमध्ये. मग आपण समजू की आपण भक्तीमध्ये आहोत, की जे पूर्ववर्ती आचार्यांनी सांगितलंय किंवा त्यांनी जसं उदाहरण प्रस्तुत केलंय आणि त्यांच्याकडून आपण जे शिकलोय त्याचं अनुदिनम रोज प्रॅक्टिस करणार. म्हणून प्रेम म्हणजे काय? सेल्फलेसनेस, सॅक्रिफाईस आणि सर्व्हिस, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मगाशी म्हणजे उदाहरण दिलं की एखादा म्हटला आई वडिलांचं मला स्मरण झालं तर मला माझ्या डोळ्यातून अश्रू येत, परंतु वास्तविक सेवा करायच्या वेळेस तो म्हणतो आई तू कॅबने जाऊ शकतेस, मी तुला कॅब बुक करून देतो. जेव्हा सेवा किंवा प्रेम आहे, जसं भगवंतांचं डोकं दुखत होतं आणि नारद मुनी गेले, मोठी स्टोरी लॉंग करत नाही, पण जेव्हा गोपींकडे गेले आणि म्हटले भगवंतांच्या डोक्याला जर वैष्णवांची चरणरज लावली तर भगवंताचं डोकं लगेच दुखायचं थांबेल. तर गोपी लगेच यमुनेमध्ये पाय बुडवतात आणि व्रजरज जी आहे ती पायाला चिटकते बांधून नारद मुनीकडे देतात. नारद मुनी म्हणतात तुम्हाला माहिती आहे का की तुम्हाला करोडो जन्म नरकात जावं लागेल. तर शुद्ध भक्तीचं लक्षण किंवा शुद्ध भक्ती काय आहे?
तर शुद्ध भक्ती काय आहे? त्या काय म्हटल्या की भगवंतांना जर एक क्षण जरी बरं वाटलं तर आम्ही करोडो जन्म नरकात राहण्यासाठी तयार आहोत. ही काय आहे? शुद्ध भक्ती आहे. म्हणून ते असं नाही की गोपींनी हा चला ठीक आहे कृष्ण आता 1 महिन्याने बघू आपण गाय चरायला गेल्यावर त्यांचं दर्शन घेऊ किंवा त्यांचं चिंतन करू. नाही. अनुदिनम रोज कुठलाही क्षण असा नव्हता की त्यांच्या जीवनामध्ये ते कृष्णांना कधी विसरले किंवा कृष्णांपासून दूर गेले. म्हणून आपण एक तर श्रवणाने गुणगान करू शकतो भगवंतांचं अनुदिनम प्रत्येक गोष्टीमध्ये. एक तर जेव्हा जेव्हा सेवा आहे, सेवेची संधी उपलब्ध आपण सेवा करायला पाहिजे. आणि आपण इंटेन्शनली पहिले मी जसं सांगितलं की इंटेन्शनली आपण असं नाही की काय आम्ही मंदिरात गेलो आम्हाला कोणी सेवा सांगितली नाही. पण आपण जायला पाहिजे इंटेन्शनली की प्रभूजी काही सेवा आहे का? आम्हाला काहीतरी सेवा सांगा. मग ते सांगतील. समजा बॅकअप आहे किंवा कुकिंग किचनमध्ये काही सेवा आहे किंवा अजून टेम्पल हॉलमध्ये काही सेवा आहे किंवा काही हारांची सेवा आहे. तर इंटेन्शनली आपण म्हटलं पाहिजे की सेवा द्या. मग आपण कानाने ऐकू शकतो. म्हणजे आपल्या हळू सगळ्या इंद्रियांना आपण सेवेमध्ये एंगेज करू शकतो आणि त्याने आपण काय करू शकतो? हे जे अनुदिनम आहे याचं पालन करू शकतो. आणि मग जसं ती प्रवृत्ती निवृत्ती आपण ऐकलं की जसं भगवंतांचं वाचेने गुणगान करणं हे काय आहे? भोकल प्रवृत्ती आणि प्रजल्प टाळणं निवृत्ती. आपोआप ह्या सगळ्या गोष्टी होतील. म्हणून फक्त असं होऊ नये, मी काहीच बोलणार नाही, मौनी बाबा बनणार. तर मौनी बाबा बनून काही फायदा होणार नाही. ऍक्च्युली भगवंतांचं नाम गुणरूप लीला याचं वर्णन केलं पाहिजे. आणि एखादा म्हणेल मी कानाने काहीच ऐकणार नाही. आणि का बुरा मत देखो, बुरा मत बोलो, बुरा मत सुनो. हा ठीक आहे, बुरा मत बोलो, बुरा मत देखो, बुरा मत सुनो. परंतु चांगलं बोलो चांगलं बघू शकतो, चांगलं ऐकू शकतो किंवा भगवंतांच्या बाबतीत आपण या गोष्टी चांगल्या ऐकू शकतो, चांगल्या बोलू शकतो. अशा प्रकारे आणि आपण जनसंग टाळला पाहिजे प्रकर्षाने भक्तीमध्ये. म्हणून काय आहे, भोगेश्वरी प्रसक्तानां तया अपृत चेतसाम. जर समाधान विधी येते व्यवसायात्मिका बुद्धी समाधान विधी येते. आपल्याला काय व्यवसायात्मिका बुद्धी पाहिजे, फोकस पाहिजे की कृष्ण आपले स्वामी आहे आणि आपल्याला ही गोष्ट जेव्हा भक्ती येते तेव्हा माहिती आहे की काय जीवेर स्वरूप आहे कृष्ण नित्यदास. माहित नसेल तर ते म्हणून व्हॉट इज भक्ती, व्हॉट इज नॉट भक्ती आपण सुरुवातीलाच बघितलं. हे आवश्यक आहे आपल्याला की आपण भगवंतांचे नित्यसेवक आहोत. ह्या गोष्टी आवश्यक आहे. आणि जर आपण हा जनसंघाने टाळला तर मग कारण का भोगेश्वर प्रसक्ताना म्हणजे भोग आणि ऐश्वर्यांमध्ये भोग म्हणजे काय बिग पोस्ट, बिग कार, बिग गाडी, बिग बंगलो, बिग मोबाईल हे सगळ्या गोष्टी हे काय भोग आहे. हा, भोग ऐश्वर्य ह्याच्यामध्ये ज्यांची चेतना आसक्त आहे त्यांची व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे ते दृढ किंवा एकनिष्ठ होत नाही की मला खरोखर सेवेमध्ये इतकं दृढ राहायचंय किंवा भगवंतांशी प्रेम प्राप्त करायचंय याच्यामध्ये राहत नाही. मग मग त्याच्यामध्ये खूप मोठी आसक्ती आहे का नाही. मग नेम फेम ग्लोरी किंवा एखाद्याचं पर्सनल डॉग आहे किंवा एखाद्याची पोस्ट आहे, आपली जाती आणि आमचा समाज आणि माझी ही लँड आणि माझं हे प्लॉटिंग आहे की नाही, अशा खूप साऱ्या गोष्टी येऊ शकतात किंवा स्त्री पुरुष आकर्षण या सगळ्या गोष्टी काय भोगेश्वरी प्रसक्तानामध्ये येतात. हे आहेत भुक्तिकामी. मुक्तिकामी काय आहेत? मगाशी आपण चर्चा केली. त्यांना ते या जगामध्ये फ्रस्ट्रेट झालेत आणि अनेक ग्रंथ, इतके संप्रदाय इकडे तिकडे सगळीकडे उड्या मारून त्यांना काही कन्क्लुजनवर आले नाही की भगवंत नेमकं कोण आहे आणि त्यांच्याशी आदान प्रदान कसं करू शकतो, त्यांना कसं जाणू शकतो. मग त्यांना काय वाटतं ठीक आहे आपण शून्य ब्रह्मांमध्ये भगवंतांच्या मर्ज होऊन जाऊ. परंतु तिथून सुद्धा कारण का जीव क्रियाशील असल्यामुळे भ्रमांमध्ये सुद्धा राहू शकतो. म्हणून ते सुद्धा काही फ्रस्ट्रेट आहे. आणि योगींचं बोललो की योगी काय आहे कंट्रोल करतात कारण त्यांना पॉवर येते, योगिक पॉवर. आणि मग त्यांना वाटतं की मी याला कंट्रोल करेल, याला कंट्रोल करेल असं. म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी जे काय हे जनसंघामध्ये आहेत ह्या सगळ्या गोष्टी आणि भक्तीमध्ये आपण हे सगळं टाळलं पाहिजे. मग बऱ्याच वेळा असं वाटतं आपण यज्ञदान तप करतो भक्तीमध्ये, मग आम्ही इथं हे यज्ञदान तप करत आहे म्हणजे जन्म कर्मादी अनावृतम हे आपण बघत आहे. तर आपल्याला असं वाटू शकतं की आम्ही यज्ञ करतोय भगवानाच्या प्रसन्नासाठी, परंतु किंवा दान करतोय. जसं की नृग महाराज आहे, त्यांनी खूप गायी दान केल्या ब्राह्मणांना, हजारो हजारो गायी दान केल्या. परंतु 2 ब्राह्मणांमध्ये गायांची एक्सचेंज झाल्यावरती काय झालं, ब्राह्मण नाराज झाले आणि त्यांनी शाप दिला. परंतु त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी एक गोष्ट चांगली केलेली होती. काय? भगवंतांचं मंदिर बांधण्यासाठी
हेल्प केलेली होती, मदत केलेली होती किंवा दान दिलेले होते. असं कर्मकांडीय किंवा सकाम कर्म किंवा मला पुण्य प्राप्त करण्यासाठी त्यांनी अनेक कार्य केलेले होते. हे दानाचे वगैरे. परंतु एका वेळेस त्यांनी भगवंतांच्या मंदिरासाठी योगदान दिलेलं होतं. त्याच्यामुळे आपण बघतो की ते जरी पुढच्या जन्मामध्ये सरडा किंवा लिझार्ड झाले, परंतु मग भगवंतांनी त्यांना हे केलं, रेस्क्यू केलं आणि तिथं त्यांना भक्तिमय जीवन प्राप्त झालं पुढे असं. किंवा रावण आहे, खूप मोठी तपस्या केली होती, हिरण्यकश्यप. परंतु जेव्हा ब्रह्माजी प्रकट झाले तेव्हा त्यांनी काय मागितलं की रावणाने सगळ्या त्यांनी इच्छा व्यक्त केली की सगळ्या जगावर प्रभुत्व गाजवण्याची. आणि मग आपण बघतो त्यांनी सगळ्यांना टॉर्चर केलं आणि इव्हेंच्युअली तो नंतर काय झाला, नष्ट झाला. किंवा हिरण्यकश्यप सगळ्या जगामध्ये प्रस्थापित केलं साम्राज्य, तोही नष्ट झाला नंतर. म्हणून आणि यज्ञ जसं की नैमिषारण्यामधले ऋषी आहेत, ते खूप मोठा यज्ञ करत हजारो वर्ष यज्ञ करत होते, पण त्यांना गॅरंटी नव्हती की एवढे यज्ञ करून आम्ही भगवत जाऊ की नाही. म्हणून ते सुद गोस्वामींना म्हणतात की आम्हाला काय योग्य आहे ते सांगा शौनकादी ऋषी. आणि जेव्हा सुद गोस्वामींकडून ते श्रीमद भागवतम ऐकतात त्यांच्या हृदयामध्ये संतोष प्राप्त होतो, त्यांना कॉन्फिडंट वाटायला लागतं की आम्ही भगवंतांचं गुणानुवर्णन किंवा अं, गुण ऐकलेत किंवा भगवंतांना समजून घेतलं, भगवंतांची सेवा कशी करायची, भगवंतांच्या सेवेमध्ये कसं एंगेज व्हायचं आणि शुद्ध भक्तिमय सेवा म्हणजे काय हे जाणून घेतल्यावर आणि ती सेवेमध्ये लागल्यामुळे त्यांना एकदम संतोष प्राप्त झाला. तर अशा प्रकारे यज्ञ दान तप या जरी सगळ्या गोष्टी असल्या, परंतु आपल्याला काय आवश्यक आहे, भगवंत त्याचे केंद्र असले पाहिजे. यज्ञ बी भगवानाच्या प्रसन्नासाठी, कारण का भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. दान भगवानाच्या प्रसन्नासाठी. जसं आपण बघतो भक्त भगवान ज्वेलरी घेतात, ड्रेस घेतात, भगवंतांच्या भोगासाठी स्पॉन्सरशिप करतात. ही काय आहे, हे सगळ्या गोष्टी अनुकूल आहे. तप आहे की नाही, जसं 4 नियम पालन करणे ही तप आहे, तपस्या आहे. तर एक आहे पारंपरिक तपस्या, रूप गोस्वामी सांगतात. जसं की मगाशी मी म्हटलं की जसं इंद्रिय निग्रह करणं किंवा दान देणं, योगिक साधना करणे, हे काय आहे, ते करत आहेत. परंतु त्याचा उद्देश काय आहे की मी स्वतःवरती नियंत्रण ठेवा. परंतु अनलेस अँड अनटिल जोपर्यंत व्यक्ती भगवंतांच्या चरणाशी आश्रित होत नाही, तो कधीही खाली पडू शकतो. आणि त्याचं आपण आता हे उदाहरण बघितलं यज्ञदान तप, की ते काही भरोसाच नाही की त्याच्यातून आपल्याला पूर्णत्व प्राप्त होईल याची काही गॅरंटी नाही. पण एकच गॅरंटी कुठे मिळू शकते, तर भगवंतांच्या चरणाशी अनुकूल भावाने शरणागत झाल्यावरती. आणि जसं भगवंत काय ऋषिकेश आणि कुठली भक्तांना शुद्ध भक्तांना अपेक्षा नसते. ते काय आहे, जसं चैतन्य महाप्रभू म्हणले, नाहम वर्णी न च ग्रहपती. तसे मी गृहस्थ नाही, ब्रह्मचारी नाही, संन्यासी नाही, वानप्रस्थ नाही, मी ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही, मी कोण आहे, गोपीर भरतूर पदकमलयोर दास दासामी दास. परंतु आपल्याला काय आहे, कधी कधी बॉस बनण्याची इच्छा होते की माझ्या कंट्रोलमध्ये माझे काउन्सिलिंग, अशा सगळ्या या गोष्टीतून आपण दूर राहिले पाहिजे. जसं जनक महाराज, त्यांची जरी प्रजा होती, परंतु जनक महाराज चक्रवर्ती सम्राट होते किंवा अमरीश महाराज चक्रवर्ती सम्राट होते. परंतु जसं युधिष्ठिर महाराज, भगवंत इच्छित होते की युधिष्ठिर महाराजांना प्रशासनात बसवायचं. कारण हे भक्त कसे आहेत, हे प्रजेला आपल्या भोगाचं साधन किंवा त्यांचं शोषण करण्याची वृत्ती नव्हती. ते ममई मांश जीवलोकी, त्यांना माहिती आहे की सगळे जीव भगवंतांचे पार्ट अँड पार्सल आहेत किंवा अंश आहेत. त्यांची व्यवस्थितपणे सेवा करणं आणि ते करण्यासारखे होते, म्हणून ते काय करत होते, व्यवस्थितपणे काळजी घेत होते. जसं जनक महाराज असतील आणि त्याच्यातूनच त्यांना पूर्णत्व प्राप्त झालं. अमरीश महाराज आहे किंवा युधिष्ठिर महाराज आहे. तर बऱ्याच वेळा भक्तीत असं येईल की मग काही अभिलाषा नाही ठेवायची. परंतु जसं गजेंद्र आहे, जेव्हा डेट थ्रेट आहे आपल्याला, तेव्हा भगवंतांना आपण पुकारू शकतो. हे भौतिकतेमध्ये येत नाही की बघा अन्य अभिलाषाचा शून्य म्हटले आणि स्वतःच्या जीवन रक्षणाची इच्छा केली, तर हे करू शकतो. कारण का आपण भगवानाच्या सेवेमध्येच युक्त आहे. म्हणून आपण स्वतःचे रक्षण किंवा डेथ, जेव्हा मृत्यूचा काही थ्रेट आहे, धोका आहे, तेव्हा भगवंतांची प्रार्थना करू शकतो. जसं की गजेंद्राने केली आणि भगवंत आले किंवा द्रौपदी मातेने केली, भगवंत आले. अशा प्रमाणे. आणि बरेच असे नाही की भक्तिमय जीवनामध्ये जसं एक उदाहरण येतं की एकदा ऑस्ट्रेलियामध्ये आपली रथयात्रा सुरू होती. मग जसं कर्माधी अनावृतम, भलेही ते डायरेक्ट भक्ती नाही, परंतु भक्तीच्या विरोधातलं बी नाही.
तर तिथे एका बिल्डिंग मध्ये आग लागली. तर भक्तांनी काय केलं, जगन्नाथांच्या तो रथाचा जो कपडा असतो तो काढला, आणि कारण का उंच आग लागलेली होती, उड्या टाकून जर लोक मेले असते रस्त्यावर पडून, तर तो कपडा धरला असता बऱ्याच जणांनी खालून, आणि सगळ्यांना सांगितले तुम्ही याच्यात उडी टाका. आणि दुसऱ्या दिवशी मग सगळ्यांचा जीव वाचला, आणि दुसऱ्या दिवशी मोठ्या पेपरात आलं की हरे कृष्णा सेव्ह द पीपल. तर भले ही गोष्ट डायरेक्ट कृष्ण भावनेशी काही संबंधित नाही, परंतु काय आहे, प्रचार किंवा त्यांना असं वाटेल अरे कृष्णांचे भक्त किती चांगले, आणि ते भक्ती जुळू शकतात की अशा पण गोष्टी भक्त करतात. असं नाही की एकदम जाऊ दे, आग लागली ते जळत असतील तर आम्ही काय करणार, आमचं त्याच्याशी काही घेणं देणं नाही. नाही, अशा पण गोष्टी करतात, त्या भक्तीच्या काय विरोधातल्या नाही. तर अशा प्रकारे आपण आज बघितलं की एकतर सर्वप्रथम भक्ती म्हणजे काय नाही, भक्ती म्हणजे काय आहे, भक्तीची सुरुवात कशी होते, भगवंतांच्या तर फक्त सेंटिमेंटल होऊन मला असं वाटतं किंवा तसं वाटतं, ही म्हणजे भक्ती नाही. सर्वप्रथम भक्तीची सुरुवात काय होते, जे भगवत तत्वविद आचार्य आहेत किंवा भगवत तत्वविज्ञानामध्ये पारंगत जे भक्त आहेत, त्यांचा आश्रय घेऊन त्यांच्याकडून शिकणे, अनुसरण, आणि त्याचं अनुदिन ऍक्टिव्ह पालन करणे, हे काय आहे, अनुशीलनामध्ये येतं. याने भक्तीची सुरुवात होते. आणि मी जसं मगाशी म्हटलं की ज्या तपस्या, तिथं रूप गोस्वामी लिहितात की जर एखादा खूप भाग्यशाली असेल, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या तपस्या दिलेल्या आहेत, पण जर एखादा खूप भाग्यशाली असेल आणि तो जर कृष्ण शुद्ध भक्तांच्या संपर्कात आला, तर तो हे जे 4 निषेध आहेत त्याचं पालन करून आणि आध्यात्मिक गुरु स्वीकार करून त्यांच्या मार्गदर्शनाने भगवंतांच्या सेवेमध्ये जर युक्त झाला, हे काय वास्तविक प्रायश्चित्त आहे. बऱ्याच वेळा प्रायश्चित्तासाठी मग कोणी मौन व्रत धारण करतो किंवा काय तपस्या करतो वगैरे वगैरे. परंतु ते काही जास्त उपयोगाचं नाही, कारण थोड्या दिवसांनी परत तो एंटँगल होण्याची शक्यता आहे, भौतिक जगतामध्ये लिप्त होण्याची शक्यता आहे. म्हणून आपण भक्तीची सुरुवात होते सर्व धर्मांपरित्याजी किंवा तद्विधी प्रणिपाते, आणि आचार्यांना स्वीकार करणं, त्यांच्याकडून शिकणं, आणि ट्रेनिंग प्राप्त करणं, त्यांच्या आदर्शाचं अनुसरण करणं, आणि अनुदिन दररोज, असं नाही की एक दोन वेळा असं. अशा प्रकारे भक्तीची सुरुवात होते. आणि मग शुद्ध भक्ती म्हणजे काय, ज्या भगवंतांना आनंद देणाऱ्या गोष्टी भक्त काय करतात, कृष्णांच्या इंद्रियांना आनंद देतात. आणि आपण बघितलं भौतिक जगामध्ये कसं स्वरूप आहे, दुसरा सुखी झाला तर आपण दुःखी होतो, त्याला कसं काय सुख प्राप्त होतं, किंवा आपण सुखी झालो दुसरा दुःखी होतो, ईर्ष्या. परंतु जे भगवंतांची शुद्ध भक्तिमय सेवा आहे, किंवा जो अंतरंग शक्तीच्या प्रभावाखाली आहे, किंवा अंतरंग शक्तीच्या आश्रित आहे, त्याच्या मनामध्ये ह्या गोष्टी नसतात. तो भगवंतांना खुश झालेला बघून तो खूप प्रसन्न होतो, आणि भक्त प्रसन्न झालेलं बघून भगवंत अजून प्रसन्न होतो, अजून भक्त प्रसन्न होतो, आणि मग ही चढाओढ. त्याच्यात त्याला एक बंगाली शब्द आहे, रूपात म्हणतात, तो मी विसरलो, तर तो गुडागुडी का असं म्हणतात. चढाओढ, की भक्त प्रसन्न झाले, भगवंत प्रसन्न झाले, भगवंत प्रसन्न झाले, भक्त प्रसन्न, आणि ही गोष्ट चालूच राहते. तर अशा प्रकारे आणि भक्तिमय सेवा म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, की आपण म्हणजे शुद्ध भक्त त्यांना जीवनामध्ये अनुसरण करणं, त्यांच्याकडून शिक्षा घेणं किंवा शिक्षण घेणं. जसं श्रीमद भागवतमध्ये श्लोक आहे, मही यसाम पाद रजोभिषेकम, 7वा स्कंद 5वा अध्याय 32 नंबरचा श्लोक, की आणि जोपर्यंत आपण शुद्ध भक्तांच्या चरणांची रज घेत नाही, तोपर्यंत आपण शुद्ध भक्तिमय सेवा त्याच्यामध्ये प्रगती किंवा ती 100% करू शकणार नाही. आणि मग आपल्याला निष्किंचन, निष्किंचन म्हणजे नाही की आपल्याकडे काहीच नाही. निष्किंचन म्हणजे काय, नो मटेरियल ऑब्लिगेशन, म्हणजे कुठली ड्युटी नाही भौतिक. आपल्याला काय वाटतं, नाही माझं हे कर्तव्य आहे. आपलं टॉप मोस्ट आणि प्राईम कर्तव्य काय, आपण भगवानाचे सेवक, ही आपली जी स्वरूप स्थिती आहे, म्हणून भगवंतांना सेवा करणं, भगवंतांच्या इंद्रियांना आनंद देणं, ही टॉप मोस्ट प्रायोरिटी. किंवा जेव्हा ही पूर्णत्वाला जाईल, तेव्हा आपण शुद्ध भक्तीमध्ये स्थित आहोत. तेव्हा आपल्याला कधीच वाटणार नाही की माझं ह्या जगामधलं हे मोठं कर्तव्य आहे. कधीच नाही वाटणार ही गोष्ट. कारण का, त्याला म्हणतात निष्किंचन, नो मटेरियल ड्युटी. आणि आपल्याला तो श्लोकही माहिती आहे की जेव्हा एखादा भगवंतांच्या चरणी आश्रित होतो किंवा अंतरंग शक्तीच्या चरणी आश्रित होईल, त्याला कुठल्याही प्रकारचं ऋण, कुठलेही कर्तव्य या जगामध्ये राहत नाही. तर ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया. अशा प्रकारे आपण बघितलं भक्ती काय नाही, भक्ती काय आहे, शुद्ध भक्ती काय आहे. हा, तर भक्ती कुठे करू शकतो, भक्तांच्या संघामध्ये. ओके, ते सांगायचंच राहिलं, एकच मिनिट घेतो.
तर भक्ती आपण कुठं चांगल्या उत्तम रीतीने प्रॅक्टिस करू शकतो? वैष्णवांच्या संघामध्ये. तिथेच आपल्याला ट्रेनिंग मिळतं. वैष्णवांकडून भगवान सेवेमध्ये युक्त केलं जातं. आणि आपण ऐकले श्लोक, युक्ताहार विहारस्य युक्त स्वप्नोबोधस्थ युक्त चेष्ट सुकर्मसु योग भवती दुःख. आणि जर आपण एंटँगल झालो तर क्लेशदहा, म्हणजे जर या भौतिक जगामध्ये अडकून राहिलो तर क्लेशदा. आणि जर युक्त झालो भगवंतांच्या सेवेमध्ये तर काय होणार? योग भवती दुःख, आपली काय होणार? दुःख निवृत्ती होणार. अशा प्रकारे शुद्ध भक्ती आपल्याला मदत करेल, किंवा शुद्ध भक्ती अशी आहे की जेणेकरून आपल्याला कुठली एंटँगलमेंट, कुठली ड्युटी, कुठलं कर्तव्य, नो मटेरियल ऑब्लिगेशन, कुठलीही भौतिक कार्याची जबाबदारी किंवा ती कुठली आपल्या हृदयामध्ये राहणार नाही. हरे कृष्ण. तर या ठिकाणी आपण थांबूया. तुमचे काही प्रश्न असला तर आपण विचारू शकतो. ओके, 9:05 झालेले आहेत. थोडं पुढे गेलो आपण. ओके, महातीर्थ प्रभूजी. येस प्रभूजी. प्रथम तर प्रभूजी तुमचं फार धन्यवाद देतो मी. तुम्ही फार खूप छान लेक्चर दिलं शुद्ध भक्तीविषयी, भक्ती कशी करावी त्याविषयी, भक्तांचा संघ का घ्यावा, फार तुम्ही सांगितलं चांगलं. प्रभूजी माझा एक असा प्रश्न होता की जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की प्रल्हाद महाराजांवरती बरेच संकट आले आणि त्यांनी एवढे संकटांचा सामना केला पण भक्ती सोडली नाही. बरोबर. तर प्रभूजी मी एक सामान्य व्यक्ती आहे, माझी एवढी काय भक्तीमध्ये अशी दृढता अशी नाहीये. तर समजा जर माझ्यावरती समजा असं एखादा प्रल्हाद महाराजांवरती फार मोठी मोठी संकट आली, तर समजा एखादं जीवनामध्ये माझ्या वादळ आलं किंवा असं संकट आलं आणि जर मला असे व्हायला लागलं की अरे भक्ती करू का नाही करायला पाहिजे, किंवा मी एवढी करतोय, मी एवढं जप करतोय किंवा एवढं सेवा करतो, तरी भगवंतांनी माझ्यावरती असं का संकट आणलं, असं जर माझ्या मनात डाऊट कधी निर्माण झाला, फ्युचर मध्ये झालं माझ्या बरोबर, तर नेमकं प्रभूजी मी काय करायला पाहिजे? हरे येस कृष्ण. प्रभू. थँक्यू प्रभू. फार उत्तम प्रश्न आहे प्रभूजींचा. पण जसं मी आता म्हटलं की महत्पाज रजोभिषेकम. तर जेव्हा असा प्रश्न निर्माण होईल की माझी भक्ती डामाडोल झाली आणि आता मी भक्ती कंटिन्यू करू शकेल की नाही, आणि एवढी मोठी समस्या आली, तर सर्वप्रथम जे आपले गुरु महाराज आहे किंवा गुरु जे आहेत भगवंतांचे शुद्ध भक्त प्रतिनिधी, आपण त्यांच्या चरणांचा जाऊन आश्रय घेतला पाहिजे आणि त्यांना जाऊन विचारलं पाहिजे की महाराजजी किंवा की माझ्या जीवनामध्ये अशी सध्या समस्या आहे. आणि आपला जो काही प्रश्न अशा वेळेस जेव्हा अशी अतिशय खतरनाक परिस्थिती आपल्या जीवनामध्ये निर्माण होते, मग बऱ्याच वेळेस साध्या सांत्वन किंवा समजाने आपले त्याचं समाधान होऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी आपण जसं आपण म्हटलं की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न सेव्या उपदेशन स्थिती ज्ञानीनच तत्वदर्शी. त्यांनी या भौतिक जगाला कसं आहे तत्वदर्शी किंवा व्यवस्थित तत्वाने जाणलेलं आहे. तर ते आपल्याला काय अशा वेळेस त्यांचा आश्रय घेणं आणि त्यांच्याकडे जाऊन याचं समाधान करणं आणि ते जे सांगतील त्या उपायाचं निष्ठेनं पालन करणं हे आपल्याला आवश्यक आहे. तसं तर गुरुजींनी घालून दिलेल्या गोष्टीचं निष्ठेनं पालन करणं आपली जबाबदारी, परंतु जरी असा काही प्रसंग ओढवलाच तर आपण गुरुजींच्या चरणांचा आश्रय घेणं त्यावेळेसच मग आपण याच्यातून उत्तम रीतीने वाचू शकतो. तर तसं पाहिलं तर महातीर्थ प्रभू खूप वरिष्ठ भक्त आहेत. मी फार छोटा आहे त्यांच्या पुढे, परंतु प्रभूजींची नम्रता आहे की ते असा प्रश्न विचारला त्यांनी मला, माझी योग्यता नाही तसं उत्तर देणं किंवा त्यांना गायडन्स करणं. आणि प्रभूजी चौपाटीला असतात, तिथे अजून खूप वरिष्ठ सिनियर आणि भक्तीमध्ये स्थित असलेल्या भक्तांच्या संघामध्ये राहतात. तरी सुद्धा सर्वांच्या कल्याणासाठी कदाचित प्रभूजींनी प्रश्न विचारला असेल. आणि दुःख झाल्यावर जसं प्रभूजींनी खूप उत्तम प्रश्न विचारले, जीवनामध्ये काही समस्या आली का आपण इकडे तिकडे पळू लागतो, इकडे तिकडे पळायचं नाही. मही यसाम पाद रजोभिषेकम, जे भगवंतांचे भक्त आहेत, आचार्य आहेत, शुद्ध भक्त आहेत, त्यांच्या चरणांचा आश्रय घ्यायचा आणि ते जे आपल्याला सोल्युशन देतील त्याचं निष्ठेनं पालन करायचं. त्याच्यातून आपण मग बाहेर पडू त्यांनी दिलेल्या गोष्टीतून. हरे कृष्ण. प्रभूजी खूप खूप धन्यवाद. आणि विठल्यानंतर आपण सांगू शकतात काही ऍडिशनल काही सांगायचं असेल या बाबतीत तर. हरे थँक्यू कृष्णा प्रभूजी, हरे थँक्यू कृष्णा व्हेरी मच. कृष्णा कृष्णा हरे हरे कृष्ण. हरे, हरे राम राम हरे हरे. तर प्रथमतः उपस्थित सर्व भक्तांचं आम्ही इस्कॉन युथ फोरम आयव्हर बीड कडून स्वागत आणि पुन्हा एकदा धन्यवाद. तसेच श्रीमान साधुकृपा प्रभू खूप व्यस्त असतात, तरी देखील प्रभूजींनी वेळ दिला या सेशनसाठी.
तर श्रीमान साधू कृपा प्रभूंचं पण धन्यवाद. तसेच हे जे सेशनचा टाइम आहे 8 वाजता आहे, तर प्रत्येकाने वेळेवर जॉईन करण्याचा प्रयत्न करावा. आणि हे जे सेशन आहे इस्कॉन युथ फोरम आयवाय बीड या युट्यूब चॅनलवर पुन्हा अपलोड केलं जाईल. तर ज्या भक्तांना यायला उशीर झाला ते भक्त पुन्हा त्या युट्यूब लिंकवरून पुन्हा हे सेशन ऐकू शकता. तर उपस्थित सर्व भक्तांचा पुन्हा एकदा धन्यवाद. सर्व वैष्णवांच्या चरणी सादर दंडवत प्रणाम करूया. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. हा बोला माताजी. हा, हे डबल कसं ऐकायचं म्हणलं मला एवढं लक्षात नाही आलं. माझा गेलाय काही पहिला भाग गेलाय थोडासा. युट्यूबवर आहे ते, प्रभूजींकडून तुम्ही लिंक घ्या. हा, बरं. हा, मग तसं डबल ऐकलं ना तर परत आणखीन चांगलंय थोडं.